नागपुरात 58वा धम्मचक्र प्रवर्तन दिन अतिशय उत्साहात साजरा केला जातोय। याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानं या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। दरवर्षीप्रमाणेच यंदाही बाबासाहेबांना वंदन करून समतेचा संदेश देण्यासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने भीमसैनिक दीक्षाभूमीवर दाखल झालेत। अशाच काही आंबेडकरी अनुयायांसोबत आमच्या प्रतिनिधीने साधलेला संवाद आपण पाहूयात। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशभरातनं लाखो अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी नागपुरात आलेले आहेत। काही अनुयायी आपल्यासोबत आहेत। महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल किंवा देशभरातनं अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। आपल्यासोबत काही लोक आहेत। तुम्ही सांगा कुठनं आले आहेत तुम्ही आणि काय काय पाहणार आहात आता? मैं आमला मध्य प्रदेश से आया हूँ और यहाँ पर हमको बाबा साहब अम्बेडकर ने जो दीक्षा ली थी तो वो दीक्षा भूमि के हम दर्शन करने आए हैं। और इसके बाद में हम यहाँ से ड्रैगन प्लेस देखने जाएंगे, इंदौरा बौद्ध विहार देखने जाएंगे और नागलोक देखने जाएंगे। ये हमारी योजना है। तुम्ही सांगा, तुम्ही दरवर्षी येता का आणि काय भावना आहेत तुमच्या बाबासाहेबांबद्दल? काय तुम्ही विचार का काय तुमच्या भावना आहेत? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि जो पिढ्यानपिढ्या बौद्ध समाज हा खितपतच पडलेला होता, त्या समाजाला एक नवी दिशा मिळाली आणि त्या नव्या दिशेमधून हा समाज कुठेतरी आज माणूस बनला गेला। आणि आज खेड्यापाड्यातून आम्ही आज चाकूर तालुका डिस्ट्रिक्ट लातूर इथे या ठिकाणून आलो। त्याचप्रमाणे या ठिकाणी जे बौद्ध अनुयायी येतात, या ठिकाणी आल्याच्या नंतर बाबासाहेबांनी जे बौद्ध धम्माची दीक्षा दिली त्याचा एक त्यांच्या मनामध्ये अभिमान राहिला जागा होतो की आम्ही बौद्ध धम्म स्वीकारला आणि माणूस झालो। बाबासाहेबांनी आम्हाला जे माणूस बनवलं त्याचं स्मरण करण्यासाठी त्याचं कुठंतरी नवीन म्हणजे लोकांमध्ये प्रेरणा निर्माण झाली आणि त्याप्रमाणे दरवर्षी या ठिकाणी आम्ही दीक्षाभूमीला येऊन या ठिकाणी नतमस्तक होतो। हे यासाठी बहुसंख्येने महिला पुरुष या ठिकाणी दीक्षाभूमीला दर्शन। मी विष्णू दंदाळ जालना डिस्ट्रिक्टहून आलो आहे। आम्ही ज्या माणसाने तळागाळातल्या माणसाला माणूस कसा असतो माणूस बनवून त्याला त्याच्या संस्काराला आदर्श देऊन असा माणूस घडवला, त्या माणसाला इथं बरेच जिल्ह्यातून नाही महाराष्ट्रातून नाही इथं अनेक राज्यातून लोक आले आणि इथं दरवर्षीप्रमाणे नतमस्तक होतात। अशा या डॉक्टर बाबासाहेबाला अभिवादन करून सर्वांना दाखवून देतात की बाबासाहेबांनी जसा माणूस बनवला तसा आपणही माणूस बना आणि शिक्षणाचा प्रसार सर्व जनतेत पसरून डॉक्टर बाबासाहेबांचे विचार प्रत्येकाच्या मनात ठसवा। तू सांग, तू कुठनं आलायस आणि काय सांगशील? तू काय शिकणार आहे ठेवून? मी लातूर डिस्ट्रिक्ट चाकूरमधून आलेलो आहे आणि विश्वविख्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला त्या दिवशीपासून जे मागासवर्गीय लोक होते ते बौद्ध धर्मामध्ये येऊन माणुसकीप्रमाणे माणूस राहायला शिकले आणि त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला एक माणुसकीप्रमाणे माणूस बनवून शिकवले। आपण पाहिलं की एकूणच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी, बाबासाहेबांचे आभार मानण्यासाठी हे सगळे नागरिक, हे सगळी मंडळी इथं आलेली आहेत। देशभरातनं सगळे नागरिक आलेले आहेत आणि आत्ता दीक्षाभूमीत जाऊन हे सगळे बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होणार आहेत। कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर।